नमस्कार, मी साक्षी अणस आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावर सविस्तर वृत्त। काल महाविकास आघाडीतर्फे भास्कर बगरे सर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघण्यास मिळाला। मागील 10 दिवसांपासून भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण हा प्रश्न उपस्थित झाला होता। जीवा पांडू गावित, नितीन पवार, जयश्री पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार धनराज महाले, नरहरी झिरवाळ, त्यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ यांच्यापर्यंत फिरून आलेली ही उमेदवारी पवारसाहेबांचे निष्ठावंत श्रीराम शेट्टे यांच्यामार्फत पवारसाहेबांसोबत असलेल्या भास्कर बगरे यांना देण्यात आली। सर हे पेशाने शिक्षक असून मितभाषी असा त्यांचा स्वभाव आहे। सर यांनी मागील 2 महिन्यात मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। असं असलं तरी जवळपास 9 तालुक्यांचा हा परिसर वाटतो तितका लोकसभेसाठी सोपा नाही। भारती पवार यांच्याबद्दल असलेली नाराजी, भाजपच्या धोरणाबद्दल शेतकऱ्यांची असलेली नाराजी याचा फायदा बगरे सर कसे घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल। एकंदरीत जीवा पांडू गावित यांच्या उमेदवारीवर काल दुपारपर्यंत सविस्तर चर्चा झाली होती। जीवा पांडू गावित यांना तुतारी चिन्हावर लढवायचे एवढ्यापर्यंत चर्चा करण्यात आली होती। सर्वानुमते भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आली। त्यातच काल संध्याकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार हरिश्चंद्र चव्हाण हे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे अशी माहिती मिळत आहे। यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यास 15 वर्ष खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण नेमकी कोणाला फटका देतील किंवा निवडून येतील का यावर जरी प्रश्न असला तरी जीवा पांडू गावित हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीनंतर दुरंगी दिसणारी ही लढत तिरंगी होण्याची चिन्ह आहेत। उमेदवारी कोणाला या गल्लोगल्ली लागणाऱ्या पैजा चर्चांना पूर्णविराम मिळालेला असून कार्यकर्त्यांना प्रचार करायला व समर्थकांना बाजू घ्यायला दिशा मिळालेली आहे। मागील निवडणुकीत महाविकास आघाडी नसताना राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच भाजप व शिवसेना आघाडी होती। भाजप शिवसेनेच्या बाजूने निफाड, नांदगाव, येवला या परिसरातील मतांचा पूर्णपणे पाठिंबा भारती पवार यांना मिळाला होता। उद्धव ठाकरे आता महायुतीतून बाहेर पडलेले आहे। शिवसेना जरी फुटली असली तरी हिंदुत्वाच्या आधारावर जाणारी मते कोणाला मिळणार याची देखील दिशा येणाऱ्या निवडणुकीने स्पष्ट होणार आहे। तसेच मुस्लिम बहुल मतांचा कल कोणाकडे याला देखील दिशा मिळणार आहे। त्यातच इच्छुक असलेले सध्याचे आमदार नितीन पवार, जयश्री पवार, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर, हरिश्चंद्र चव्हाण, गोकुळ झिरवाळ हे महाविकास आघाडीचे काम करतील का महायुतीचे यावर गणिते अवलंबून आहे। चांदवडचा विचार केल्यास शिरीष कुमार कोतवाल ही महाविकास आघाडीबरोबर सातत्याने दिसत आहे। तसेच नांदगावमधून माजी आमदार अनिल आहेर व निफाडमधून माजी आमदार अनिल कदम, कल्याणराव पाटील तसेच धडाडे बंधू त्यांचा महाविकास आघाडीतील प्रचार सुरू झालेला आहे। त्या तुलनेने भाजपचा प्रचार वरवर दिसत नसला तरी RSSच्या माध्यमातून किंवा संघटनेच्या संघटक कौशल्यावरून त्यांनी देखील घरोघरी जाऊन मोदी मॅजिक या नावाने प्रचार यंत्रणा राबवलेली आहे। अजूनही प्रचार चालू आहे, तो फक्त मोदी 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 या नावावरच। आता मोदी या नावावर 2 वेळेस मतदारसंघामध्ये मते दिलेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या कांदा व द्राक्ष धोरणाबद्दल सरकारची उदासीनता मतांमध्ये परिवर्तित होते की नाही याचे देखील चित्र स्पष्ट होईल। एवढे असले तरी वंचित बहुजन आघाडीची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी दिंडोरी मतदारसंघात त्यांच्या मतांचा फारसा प्रभाव पडेल अशी परिस्थिती नाही। एकंदरीत दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा। संपादकीय येस मराठी न्यूज। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।